खरं खरं सांग, अजून काय काय चोरलंयस? अहो मी खरं सांगते मॅडम, पिशवीत बसायला एवढं चोरलंय मी. अरे खोटं बोलू नकोस हा. काय काय सामान चोरी केलंस तर दाखव मला, नाहीतर ना आत टाकून ना बरोबर वदवून घेता येतं मला. माझ्या पिशवीत तेवढी जागाच नाही, चोरी करून ठेव कुठं. ए हिची तक्रार बिक्रार काय करायची ना ती पुन्हा कर. आधी तुझ्या मॅडमला बोलून आमचा विषय मिटून टाक. तुम्ही शांत बसाव, तुमचं नंतर बघू. तू बोल. ए भाते, तुमचं नंतर बघू म्हणजे तुझ्या मॅडम सारखा रुबाब झाडायला जायचं नाही. एका पक्षाची महिला प्रदेश अध्यक्ष आहे मी, हिच्यासारखी काय आयरेगेरी चोर नाही मी. कुठे आयरेगेरी बोलतीस का? जरा बाहेर जाऊन विचार, चार चोरासनी ही सुरकी कोण आहे तुला कळल मग. सुरकीचा दरारा. ए लायकीत राहून बोलायचं. तुला ठावा तर एका कुणाशी बोलतेस तू? ते नाही माहिती कोण आहेस तू? भैया खरंच माहित नाही का काय तुला कोण आहेत त्या? अगं महिला प्रदेश अध्यक्ष आहेत त्या. ते काय असतं? आता हे कसं सांगायचं? सत्यदादात ना आपले, त्यांच्या मम्मी साहेब. काय? सत्यदादाची आई वय? हा तरीच अख्ख्या साताऱ्यात ह्यांचं पोस्टर लागले. ते बर्थडे आहे ना त्यांचा, बर्थडे आज. होय का? थांबा थांबा, हॅपी बर्थडे. बरं झालं, भूक लागलीच होती. पण मला सांगा, सत्यदादा सारख्या देव माणसाची आई अशी कजा कशी काय असू शकते? ही अशी कजा गाय म्हणून हिला बसून ठेवली होय चोरासारखी. ए शेळपट तोंड्या, तुझ्या मॅडमला बाहेर बोलव. ही तर मी कमी नाही इतक्या द्यायला, इथं मला नाही काम आहेत. मग आमच्या मॅडमना पण भरपूर काम आहेत. तुम्ही शांत बसा. एक कडवळ पडवळ येईला उलट टांगे ना. एक फोन लावून डायरेक्ट बदली करून टाकीन तुझी. हो बदली नका करू, बदली नका करू. काय मी आता इकडेच सेटल व्हायचा विचार करतोय, म्हणून मुलगी सुद्धा इकडचीच शोधतोय. बदली नका करू प्लीज. मग बाहेर बोलव तुझ्या मॅडमला, नाहीतर बदली सोड. तुला लगीन करायला पोरगी खावणार नाही अशी हे तुझ्यावर. खूप डेंजर आहेत मम्मी साहेब. मॅडमला बोलवा तुमच्या, नाहीतर मग बॅग भरून रेडी राहा. सपने फोन लाव होम मिनिस्टरला. माया सुर्वेनं एखादा विषय हातात घेतला की त्याचा कसा कान कपाडती का नाही ही दाखवून द्यायचंय काही लोकांनी. हे भारते, आत्ताच्या आत्ता आम्हाला सोडा, नाहीतर अख्ख्या चौकीची ट्रान्सफर करून टाकीन. माया सुर्वेला बेड्या ठोकून तुझ्या मॅडमनं लई मोठी चूक केली आहे. पुढं पुढं बघ फक्त काय होतंय ते. लायकी नसताना इन्स्पेक्टरिंग झाली आणि आता आम्हाला
माया सुर्वे, कुठं आहेत जबाबाचे कागद? एकदा सांगितलं ना ठाव नाही म्हणून. ठाया विचारून काय फाई नाही म्हणणार मी. उगा माझ्यावर नाही ते आरोप करू नकस. भारती मॅडम, मग हे कोण आहे? तुम्ही साथ ना की तुमचं सोंग घेऊन दुसरं कुणीतरी घुसले? नाही नाही, आम्हीच आहे, आम्हीच दोघी आहे. पण आम्ही काही नाही केलं, आम्ही फक्त ते कागद काढून घेतले. मग कुठे आहेत ते कागद? ती म्हणजे ती कागद केसच आहेत, पण ती जबाबाचं कागद नाही, ती दुसऱ्या केसचं कागद आहेत. ती मग कसले कागद होते ते?